जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी जी आहे ती खरं तर रंगात आल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। गावोगावी खरं तर राजकीय चर्चा सुरू असताना पारावर देखील चर्चा खरं तर रंगू लागले आहेत की नक्की काय तर्कवितर्क लढवले जात आहेत, नेमका कोण जिंकणार, कोण हारणार, कोण बाजी मारणार याविषयी खरं चर्चा जी आहे त्या चर्चा आता पारावरती देखील रंगू लागल्याचं आपल्याला बघायला मिळते। आपण सध्या आहोत वाटा स्टेशन जिल्हा परिषद गटातील विखळे या गावामध्ये। गावात नागरिक जे आहेत गावात ते पारावर बसलेलं आपल्याला बघायला मिळालं आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं मतदारांचा कौल काय म्हणतोय, नेमकं गावचं वातावरण जे आहे ते काय म्हणतोय। आता काय पंचायत समिती झडपीचे निवडणूक जवळ आलेत, काय नेमकं गावाचा विकास झालाय का आपल्या गावाचा विकास झालायच की काय नाही कुणाच्या माध्यमातून झालाय आता काय हे महेश शिंदे करते सध्या आता राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी लढत जी आहे ती आपल्या वाटा जिल्हा परिषद गटामध्ये होते, नेमकं काय मत कौल काय रोजचा राहणार आहे। शिवसेनानं कमळ शिवसेना आणि कमलला तुमचा कौल राहणार आहे, नेमकं का कारण काय त्याच्यामध्ये विशिष्ट कारण असं काय आहे का काय नाही एवढं असं काय नाही काय म्हणजे नेमकं कारण काय गावचं का म्हणजे गावचा विकास आपला झालाय का आता हे बघा आधी हे सांगतील आता त्यांच्याकडून जाऊन घ्या ना ते सांगतील की तुम्हाला सगळं. तर आपल्या गावचा विकास झालाय का विकास झालायच की आतापर्यंत प्रत्येकानं आपापली कामं आपल्या जागेवर केलेली सगळ्यांनी तसं काय. आता इथून पुढे कोण करणार हे सांगू शकत। जो आगामी जिल्हा परिषद सदस्य असेल, पंचायत समितीचा सदस्य असेल, त्यांच्याकडून नेमका गावसाठी तुमच्या अपेक्षा काय राहणार आहे बोलणार तसं नाही की मीडियावाले आता काय गावचं वातावरण नेमकं काय म्हणतंय, कारण का पंचायत समिती झडपीचे निवडणुका खरं तर जवळ आलेत। आमदार शशिकांत शिंदे असतील, आमदार महेश शिंदे असतील, यांच्या माध्यमातून कुठेतरी दोन्हीकडे एक टफ फाईट बघायला मिळते आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये। शिवसेना भाजपची युती आहे, दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी आहे, त्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झालेत, पण विखळेकरांचं नेमकं काय मत काय आमच्याकडे तरी सध्या संमिश्र वातावरण दिसतंय, म्हणजे लोकांचा कला अजून काय स्पष्ट जाणवत नाही, म्हणजे दोघांना पण 50-50% चान्स आहेत। गावचं विकास काम नेमकी कोणाच्या माध्यमातून जास्त झाले आतापर्यंत विकास काम राष्ट्रवादीच्या माध्यमातूनच झालेलं आहे सगळी, आणि आता थोडं आमचे प्रॉब्लेम म्हणजे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे। आमचा रस्ता एकदम खराब झालेला आहे, थोडं गावात थोड्या सुविधा कमी आहेत, पाण्याची उन्हाळ्यात टंचाई होते, शेतीला पाणी उन्हाळ्यात कमी मिळतं, परत आमच्याकडे असा प्रॉब्लेम आहे। काय पाण्यासाठी सगळं त्यामुळं आता विकास अजून बाकीच आहे, म्हणजे मेन आमचा विकास शेतीसाठी पाणी पाहिजे आम्हाला, या समस्या मेन आहेत। आमचे गावातले तरुण जे आहेत बेरोजगार, त्यांना रोजगाराचा मोठा प्रश्न आहे। आता आपली जी प्रमुख जी अडचण आहे खरं तर समस्या आहे ती शेतीच्या पाण्यासाठी आहे, काय पाठपुरावा झालाय का ग्रामस्थांकडून नाही आतापर्यंत जो उमेदवार होते करू देत आश्वासनच देत गेले, कुठलं या पुढं काय झालेलं नाही त्याचं निश्चित, अजून विकास काय झालेला नाही पाण्याचा। येणाऱ्या सदस्याकडून नेमकी अपेक्षा काय असणार आहेत आम्हालाच शेतीसाठी मुबलक पाणी मिळावं, काहीतरी सुविधा व्हावी, याच आमची अपेक्षा। तर गावचा विकास व्हावा, रस्ता एकदम खराब आहे आमचा, गावचा डांबरीकरण रस्ता पूर्ण खचलेला आहे, खड्डे पडलेले आहेत, ह्या मेन समस्या आहेत। त्याचा काय नेमकं गावचा विकास झालाय का आणि झाला असेल नेमकं कोणाच्या माध्यमातून झालाय आणि आगामी या निवडणुकीमध्ये नेमका कल काय राहणार आहे ग्रामस्थांचा। हा जो मतदारसंघ आहे उत्तर कोरेगावातला, आणि आता ह्या मतदारसंघाची परिस्थिती गरकाना घाटकाशातली आहे, कारण की ज्या वेळेला हा मतदारसंघ फलटण मतदारसंघाला जोडला गेला, जो पहिला कोरेगाव तालुक्यातला जो मतदारसंघ होता तो फलटणला जोडल्या गेल्यानंतर ज्या प्रकारे ह्या 10-5 गावांचा विकास व्हायला होता तसा तो झालेला नाही। पण सध्या जर आत्ता जर बघितलं, जर आमचा जोगमठ रस्ता आहे किंवा आता जो पळशी रस्ता आहे, त्यात आमदार साहेबांनी, खासदार साहेबांनी बऱ्याचसाठी भरीव निधी टाकलेला आहे, कोट्याच्या आजूबाजूचा निधी आहे त्याला, आणि पाणी प्रश्नाच्या संदर्भात आम्ही सतत प्रयत्नशील आहोत, आणि त्या पाणी प्रश्नासाठी आम्हाला महेश शिंदे यांनी आश्वासन दिलेलं आहे की जर ते पाणी आमच्या बाजूच्या तळ्याच्या धरणात पडणार आहे त्या धरणातून वर ट्रान्सफर करून देऊ अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे। आणि हा जो गाव बघितलं तर याचा महायुतीचा अजेंडा ह्या गावाला पहिल्यापासून लाभलेला आहे, आणि महायुतीच्या बाजूनं कौल देणारं हे गाव आहे, आणि महेश शिंदेला मानणारं गाव आहे। खरं जर बघितलं आपण तर आपलं जो जसं तुम्ही म्हणाला का त्रिशंकू भाग आहे, ना घर का ना घाटका असं खरं तर गावच्या आपल्या म्हणजे भागाची आपली परिस्थिती आहे। परंतु आपण जर बघितलं दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना आणि भाजप असं ही लढत होते,
लढत तो राजकीय पक्षांचा विषय आहे, पण विकासाचा मुद्दा जो घेऊन चालेल तोच या इलेक्शनमध्ये मला वाटते वरचढ चढेल. विकासाच्या मुद्द्यावर खरं तर ही निवडणूक होताना आपल्याला जे आहे ते बोललं जात आहे. दादा काय सांगाल नेमकं मी काय सांगते मला काय नाही. काय कौल काय म्हणतो गाव नाही आपण नाही काय सांगू शकत. गावचा विकास झालाय का? नाही काहीच सांगू शकत नाही. विकास झाला नाही का? नाही झाला असेल पण आपण काय सांगू बोलायचं बोलण्यासाठी खरं तर तयार नाहीयेत दादा. दादा काय गावचं राजकारण काय म्हणते? खरं तर पंचायत समिती झेडपीच्या निवडणूक आहे त्या जवळ आलेत. आता माझं तर डोळ्यासमोरची गोष्ट आहे. आत्ता तर महायुतीचं वार आहे आणि आता जनता ठरवेल कोणाला द्यायचं काय ते. आपल्याला जमत महायुतीतील जे घटक पक्षांमध्ये खरं तर ही लढत होती आता. हो लढत होती आता. तर बघूया आता विकास कोण कोण काय काय करते काय नाही. विकास कामं नक्की कोणाच्या माध्यमातून झाले गावातली? तर सध्या तर तसे काय सर्व पक्षांचे थोडी आहेत थोडी कामं. असं काय नाही की एकाच पक्षानं कुठले कामं केले असं काय नाही. आता महेश शिंदेचा तिकडचा भाग होता मतदारसंघ असून सुद्धा त्यांनी इथं आम्हाला केली मदत. मठाच्या रस्त्याला असं कोणाची काही अडचणी असली थोडीफार करतात मदत ते सुद्धा. हां महेश शिंदेच्या बाजूने उभे राहणार का मग? नाही तसं नाही आम्ही सांगू शकत. तसं कसं सांगणार आम्ही. दादा काय म्हणताय की मतदानाचा अधिकार तर तुम्ही पण नक्की बजावणार आहे, पण एक विकळेकर म्हणून एक ग्रामस्थ म्हणून गावासाठी नेमकं काय वाटतंय? आम्हाला फक्त वाटतं गावाचा विकास व्हावा. ते कोणी करू द्या, वरती जनता कौल देणारच आहे. जो चांगलं काम करेल ती जनता कौल देणार 100%. आम्हाला फक्त गावचा विकास झाला पाहिजे. असं काय आमचं म्हणजे कुठल्याही पक्षाशी म्हणजे असं हे नाही. आमचा फक्त गावचा विकास व्हावा बस, एवढंच अपेक्षा आहे आम्हाला. परंतु खरं जर बघितलं आपण तर राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना भाजप, दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना भाजपची लढत होते. नेमका कौल थोडाफार तरी नको आता थांबा. मला काय बोलून घेऊ नका, नाही तर आमची पहिलीच गेली. बोलून घेऊ नका. दादा काय एक तरुण मतदार आहात खरं तुम्ही, काय नेमक्या अपेक्षा काय असणार येणाऱ्या सदस्याकडून? सदस्याकडून अपेक्षा अशा काय नाही आहेत. विकास व्हावा गावाचा, भागाचा विकास व्हावा, सगळ्या शेतकऱ्यांना समृद्ध राहावे त्याच्या पलीकडे लक्ष द्यावं. जेणेकरून कोणीही असेल नाही का, जवळच्या गावातला असून द्या या लांबचा असून द्या, प्रत्येक गावाकडे सेम असं लक्ष दिलं पाहिजे. खरं तर गावचा विकास कोणाच्या माध्यमातून होतोय सध्या? नाही सध्या तसं नाही, जे सरकारमध्ये आहेत त्यांच्याच माध्यमातून विकास होणार आहे. पण मागणी करणारा माणूससुद्धा आपला खमकर पाहिजे ना, याच्या व्यतिरिक्त काय आहे त्याच्यात? गावासाठी खरं तर पाण्याची समस्या बोलली जाते. शेतीसाठी पाणी उपलब्ध तेवढं पुरेसं होत नाही आहे. फेब्रुवारी नंतर खरं तर ही मोठी अडचण खरं जाणवत आहे. तर नेमकं गावाकडून पाठपुरावा झाला नाही म्हणजे? नाही पाठपुरावा नाही, हा आमचा पिढ्यानपिढ्याचा प्रश्न आहे. आज नवीन नाही ना की त्याच्यावरती कोणतरी येईल आणि करेल एवढीच अपेक्षा. सध्या आता बघितलं भाजप आणि भाजप शिवसेनेची युती आहे. दोन्ही राष्ट्रवाद्या खरं तर दोन्ही राष्ट्रवादी आव्हान दिलंय खरं तर या दोन्ही युतीला. नेमकं काय कौल काय म्हणतो? युती तशी भाजप शिवसेनेची आपल्या इथं आहे, पण केंद्रात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्हींची युती म्हणजे महाराष्ट्रात तरी. तर कौल असा किती काय केलं तरी डायरेक्ट भाजपकडे जायचं किंवा राष्ट्रवादी थ्रू भाजपकडे जायचं हाच एक विषय. आणि याच्या व्यतिरिक्त आजपर्यंत आपल्या इथं राष्ट्रवादीनं चांगला जम होता. आत्ता आपलं ह्या वेळेस पहिल्यांदा भाजपकडे गेलेलं आहे पूर्ण जिल्हा. तर थोडासा विकास व्हायचा अपेक्षित आहे, ह्याच्या पलीकडे काय. नक्कीच खरं तर एक युवा मतदाराचं खरं तर हे म्हणणं होतं की विकास हा नक्की होईल, पण त्यासाठी पाठपुरावा देखील इतकंच गरजेचं आहे. आता काय सांगाल? खरं तर पंचायत समिती झेडपीच्या निवडणुका जवळ आहे, काय म्हणतात? माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकर, संजीव बाबा आणि माजी आमदार दीपक चव्हाण यांनी गावचा पूर्णपणे विकास केला आहे. माझी 18 लाखाचं डांबरीकरण, एक आपलं बौद्ध विहार आणि कॉन्क्रीटीकरण, स्मशानभूमीचं कॉन्क्रीटीकरण, नवीन ग्रामपंचायत असं विविध स्वरूपात त्यांनी विकास कामं केली. तर आजपर्यंतचा इतिहास ग्रामपंचायत आजपर्यंत राष्ट्रवादी रामराजेंच्या अंडर होती. तर राजू काका भोसले हे घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहे. तर त्यांचा इतिहास पाहता ते दानशूर व्यक्तिमत्व आहेत. खाली भाडळी भागात त्यांनी स्वतःच्या स्वखर्चानं टँकरचं पाणी पुरवठा केला. अशा प्रकारे त्यांचं व्यक्तिमत्व. मत नक्की राहणार? हां मत नेमकं कोणाला जाणवलं? आमचं घड्याळाला. पुढचे उमेदवार धनंजय मोहिते ते बी चांगले आहेत,
दोघांची काटेकी टक्कर होईल. कोण येईल ती सध्या सांगू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. दोन्ही उमेदवार जे आहे ते तुल्यबळ असल्याचं खरं तर बोललं जात आहे. परंतु विखळेकरांचा खरं तर मोठा हा प्रश्न आहे की शेतीसाठी पाणी आम्हाला नाही, पुरेसं होत नाही आहे. हा पिढ्यानपिढ्याचा हा प्रश्न आहे. तो प्रश्न खरं तर मार्गी लागला पाहिजे आणि विकासाचा दृष्टिकोन ठेवून जो पुढे जाईल त्याच्याकडून खरं तर आम्ही त्याला नक्की पाठिंबा देऊ, हे मत जे आहे ते खरं तर विखळेकरांकडून व्यक्त केलं जात आहे. कॅमेरामॅन सचिन सोबत मंगेश कुंभार, सातारा.